Good afternoon, everyone. How are you all? How is it going? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचा आज मी 7वा व्हिडिओ तयार करायला घेतला आहे. पण त्याआधी आपण डिस्कस करूयात की या आधीच्या व्हिडिओजमध्ये केलं आहे काय. ठीक आहे. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपल्याला आजच्या लेक्चरसाठी जो इम्पॉर्टंट आहे त्यावर आपण डिस्कशन करूया. सायक्लोट्रॉन मोशन म्हणून एक पॉईंट मी तुम्हाला शिकवला होता की ज्यामध्ये एक चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये रिव्हॉल्व्ह होत होता. मॅग्नेटिक फील्ड त्या चार्ज पार्टिकलवर फोर्स एक्झर्ट करत होतं आणि आपण पाहिलं की हा फोर्स कसा होता तर अलॉंग द रेडियस टुवर्ड्स सेंटर असा तो फोर्स होता. आणि याआधीही आपण एक फोर्स शिकलेलो आहोत की एखाद्या ऑब्जेक्टवर एखाद्या बॉडीवरती जर तो फोर्स एक्झर्ट केला गेला तर त्याचं नेचर असंच असतं अलॉंग द रेडियस टुवर्ड्स सेंटर की ज्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो आहे. ठीक आहे. आणि एका चार्ज पार्टिकलवर मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेल्या फोर्सला आपण मॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो आहे. म्हणजे त्या सायक्लोट्रॉन मोशन नावाच्या पॉईंटमध्ये मला एक गोष्ट कळली होती की मॅग्नेटिक फोर्स हाच कशासारखा ॲपियर होतो तर सेंट्रिपिटल फोर्स सारखाच ॲपियर होतो. ठीक आहे. आठवतं ना तुम्हाला. आपण पुढंसुद्धा इक्वेशन घेणारच आहोत त्यामुळं जास्त काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. आता प्रिन्सिपलबद्दल शिकलो की ज्यावेळेस मला सायक्लोट्रॉन नावाचं मशीन शिकायचं होतं. कोणत्याही मशीनचं वर्किंग स्टडी करण्याआधी आपल्याला त्या ॲपॅरेटसचं किंवा त्या मशीनचं प्रिन्सिपल माहीत असणं गरजेचं असतं. सायक्लोट्रॉनच्या प्रिन्सिपलमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2 प्रकारचे फील्ड्स आहेत, इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड. ही दोन्ही फील्ड परस्परांना परपॅन्डिक्युलर आहेत म्हणूनच यांना क्रॉस फील्ड्स असं सुद्धा म्हटलं गेलं. मग या दोन्ही फील्डमध्ये रिव्हॉल्व होणारा पार्टिकल हाय स्पीड ॲक्वायर करतोय शिवाय तो सर्क्युलर पाथसुद्धा ॲक्वायर करतोय. बरोबर आहे. सर्क्युलर पाथ ॲक्वायर केल्यामुळंच की जे त्या चार्ज पार्टिकलला मॅग्नेटिक फील्डमुळं शक्य होतं. सायक्लोट्रॉनची साईज कॉम्पॅक्ट बनते. नाहीतर एका सरळ रेषेत धावत सुटला असता तर आपलं सायक्लोट्रॉन नावाचं मशीन कित्येक किलोमीटर लांबीचं बनवावं लागलं असतं. हो की नाही. मग बघा, इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने हा पार्टिकल धावत सुटतो आणि मॅग्नेटिक फील्ड त्याला सरळ न धावत ठेवता काय करतं तर सर्क्युलर पाथमध्ये फिरण्यासाठी, सर्क्युलर पाथमध्ये रोटेट होण्यासाठी काय करत असतं तर एनर्जी प्रोव्हाइड करत असतं. ठीक आहे. मग सायक्लोट्रॉनचं प्रिन्सिपल आपल्याला समजलं. इलेक्ट्रिक फील्डमुळं मॅक्झिमम व्हेलॉसिटीने इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने धावणे आणि मॅग्नेटिक फील्डमुळं सर्क्युलरली मोशनमध्ये येणे अशा ह्या दोन्ही फील्डमुळं सायक्लोट्रॉनमध्ये त्या पार्टिकलला ॲक्सेलरेट होणं शक्य होतं की जो पुढं जाऊन एक खूप मोठ्या एनर्जीचा सोर्स म्हणून काम करणार होता. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कन्स्ट्रक्शन ऑफ सायक्लोट्रॉन की ज्यामध्ये 2 स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट्स होते. तुम्हाला त्या डायग्रॅममध्ये एन पोल आणि एस पोल तर दिसलेच असतील. एन पोलपासून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट होत होत्या की जो वरच्या बाजूला आहे आणि एस पोल खालच्या बाजूला आहे ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स खालच्या बाजूला येत होत्या. ठीक आहे. मग या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्समध्ये जी डीज आहेत D1 आणि D2 ती तुम्हाला मी सांगितली की हॉरिझॉन्टली प्लेस केली गेली की जेणेकरून एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या पार्टिकलवर प्रत्येक वेळेस त्या मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला फोर्स हा कसा असायला हवा आहे तर 90 डिग्रीनेच एक्झर्ट व्हायला हवा आहे. आणि ते आपल्याला शक्य होतं ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये त्या दोन्ही डीज D1 आणि D2 कशा प्लेस करतो तर परपॅन्डिक्युलरली, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्लेनला परपॅन्डिक्युलरली अशा प्लेस करतो. ठीक आहे. मग इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने म्हणजे पॉझिटिव्ह डीकडून निगेटिव्ह डीकडे, निगेटिव्ह डीकडून पॉझिटिव्ह डीकडे काय झाला तर हा जो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे काही वेळेस तो प्रोटॉन असू शकतो, काही वेळेस तो ड्यूटेरॉन असू शकतो किंवा काही वेळेस तो अल्फा पार्टिकलसुद्धा असू शकतो. ठीक आहे. मग अशा चार्ज पार्टिकलला ॲक्सेलरेट करणं आपल्याला शक्य होतं विथ द हेल्प ऑफ सायक्लोट्रॉन. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलं की वर्किंगमध्ये एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये हा जो चार्ज पार्टिकल आहे तो कसा मूव्ह होतो आहे
त्या दोन्ही डीजच्या अक्रॉस अप्लाय केलं गेलेलं जे हाय टेन्शन पॉवर सप्लाय आहे, जे खूप मोठं अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फील्ड आहे, ते कसं वर्क होतं हेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. ठीक आहे. तिथं डायरेक्ट करंट का वापरला जाणार नाही हेही मी तुम्हाला सांगितलं. मग अशा पद्धतीने ह्या दोन्ही डीमधून रिव्हॉल्व होणारा जो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे त्याची रेडियस फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण आधीच्याच एका पॉईंटमधून मिळवलेला आहे की ज्याचं नाव आहे सायक्लोट्रॉन मोशन. विसरल्यासारखं वाटतंय? ठीक आहे, पुन्हा एकदा आठवण करून देते. बघा, त्या सायक्लोट्रॉन मोशनमध्ये आपण असं म्हटलं होतं की सेंट्रिपिटल फोर्स हा कशासारखा असणार आहे तर मॅग्नेटिक फोर्ससारखा असणार आहे. सेंट्रिपिटल फोर्स मी कसा लिहिते? mv²/r इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स मी कसा लिहिते? BQV इंटू साईन थिटा. थिटा हा अँगल असणार आहे बी मधला आणि व्ही मधला, हे पण माहीत झालं आहे आत्तापर्यंत आपल्याला. तर तो थिटा 90 डिग्री असल्यावरती त्या चार्ज पार्टिकलवर एक्झर्ट केला गेलेला फोर्स कसा राहतोय तर मॅक्झिमम राहतोय. ठीक आहे. आणि तो मॅक्झिमम फोर्स किती असणार आहे? त्या मॅक्झिमम फोर्सची मॅग्निट्यूड किती असणार आहे? B/Q/V इतकी असणार आहे. आणि जी कुणा इतकी असेल तर सेंट्रिपिटल फोर्स इतकी असेल. हा एक व्ही या व्हीला कॅन्सल आउट होतो आणि आपल्याला कोणासाठीचं इक्वेशन मिळतं तर रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. तो जो चार्ज पार्टिकल आहे एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये रिव्हॉल्व होत असताना सर्क्युलर पाथ ॲक्वायर करतोय, त्या सर्क्युलर पाथची रेडियस आपल्याला मिळते. मागच्या त्या पॉईंटमध्ये ती रेडियस आपण कॅपिटल आरने रिप्रेझेंट केली होती. आत्ता जे फॉर्म्युले मला तुम्हाला सायक्लोट्रॉनशी संबंधित शिकवायचे आहे त्यासाठी आपण स्मॉल आर कन्सिडर करूयात. ठीक आहे. आर म्हणजे रेडियस आहे. आर स्टँड्स फॉर रेडियस. एवढं लक्षात ठेवलं की मग काही अडचण येणार नाही. स्मॉल आर असू देत नाही तर कॅपिटल आर असू देत. ठीक आहे. एम म्हणजे मास ऑफ पार्टिकल असेल, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल असेल, आर म्हणजे रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ असेल, बी म्हणजे स्ट्रेंथ ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल, क्यू म्हणजे चार्ज ऑन पार्टिकल असेल, व्ही म्हणजे अगेन व्हेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल असेल. व्हेलॉसिटी काय झाली? कॅन्सल आउट झाली. आता शिल्लक काय राहिलं तर m/v/r इज इक्वल टू b/q. मला इक्वेशन करायचं स्मॉल आरसाठीचं. आर इक्वल टू इकडं डिनॉमिनेटरला आहे, इथं तो न्यूमरेटरला जाईल आणि इथं MVला डिवाइड कोण होईल तर इथं न्यूमरेटर असलेला BQ, MV/BQ. ठीक आहे. म्हणजे रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ ॲक्वायर्ड बाय चार्ज पार्टिकल किती मिळाली आपल्याला? स्मॉल आर इक्वल टू MV/BQ. लक्षात ठेवाल तुम्ही. पुढे जात असताना मला ही रेडियस हवी आहे. ठीक आहे. ही लागेल हे आपल्याला डोक्यात असणं गरजेचं आहे, तर मग आपण पुढचे फॉर्म्युले ऑप्टेन करू शकतो. अगदी परीक्षेच्या वेळी जरी फॉर्म्युला विसरला ना तरी आपलं फारसं काही बिघडणार नाही. ठीक आहे. आपल्याला तिथंसुद्धा ऑन द स्पॉट आपल्याला तो फॉर्म्युला बिल्डअप करता येतो, कन्स्ट्रक्ट करता येतो. रेडियस माझ्या लक्षात आहे MV/BQ. ठीक आहे. जायचं पुढं. बघा आता आपल्याला काय मिळवायचं आहे? द टाईम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट द सेमी सर्क्युलर पाथ इनसाइड द डी इज गिवन बाय. पार्टिकल आहे, कुठं सर्क्युलर मोशन ॲक्वायर करतोय तर दोन्ही डीजच्या आतमध्ये. ही पहिली डी आहे, ही दुसरी डी आहे. ठीक आहे. इथून पार्टिकल मोशनमध्ये आल्यानंतर सुरुवात करेल त्याचा पाथ ॲक्वायर करायला की जो सर्क्युलर आहे. ठीक आहे. मग इथून हा असा गेला पहिल्या डीमध्ये आणि इथून तो जातोय असा दुसऱ्या डीमध्ये. ठीक आहे. मग हा जो पाथ दिसतोय तो बघा कसा दिसतोय, इथून इथंपर्यंत असलेला सेमी सर्क्युलर. दुसऱ्या डीमध्ये कंप्लीट केलेला पाथ कसा दिसतोय पुन्हा तर इथून इथं. पुन्हा तो कसा दिसतोय तर सेमी सर्क्युलर. आणि ह्या दोघांचं मिळून काय होतं आहे तर एक सर्कल कंप्लीट होतं आहे आणि आपण असं म्हणतो आहे की त्या चार्ज पार्टिकलची जी मोशन आहे ती कशी आहे तर सर्क्युलर आहे. ठीक आहे. मग बघा आपल्याला लिहायचं आहे काय किंवा आपण अशा टाईमबद्दल बोलतो आहे की जो त्या पार्टिकलने घेतलेला आहे कशासाठी तर त्याचं कंप्लीट करण्यासाठी. काय कंप्लीट करतो आहे तो तर सेमी सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथबद्दल मी बोलते का? सेमी सर्क्युलर पाथ. पूर्ण पाथ कंप्लीट झाला आहे तो तर मला दिसतोय की तो सर्कल आहे, हो की नाही.
मग जो अर्धा पाथ आहे, अर्धा इथून इथंपर्यंत जे पार्टिकलने केलेली मोशन आहे तो काय आहे, त्या पार्टिकलचा सेमी सर्क्युलर पाथ आहे. मग हा सेमी सर्क्युलर पाथ कंप्लीट करण्यासाठी त्याला किती वेळ लागला, ठीक आहे. तर तो वेळ आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे किंवा कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता टाईम घेतोय तो म्हणजे काहीतरी व्हेलॉसिटीने तो मूव्ह होणार आहे, काहीतरी व्हेलॉसिटीने तो मूव्ह होतोय, टाईम घेतोय म्हणजे त्याला व्हेलॉसिटी असणार आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तर आठवतोय ना तुम्हाला, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. velocity equals to displacement upon time, therefore time equal to displacement upon velocity, isn't it? टाइमला मी रिप्रेझेंट करते स्मॉल टीने. डिस्प्लेसमेंट, सर्क्युलर डिस्प्लेसमेंट नको आहे आपल्याला, सेमी सर्क्युलर डिस्प्लेसमेंट पाहिजे. म्हणजे त्या चार्ज पार्टिकलचा अर्धाच मोशनमध्ये असलेल्या अर्ध्याच पाथबद्दल आपण बोलतो आहे की जो सेमी सर्क्युलर आपल्याला दिसतो आहे, हो की नाही. पूर्ण डिस्प्लेसमेंट कन्सिडर केली असती, पूर्ण त्या चार्ज पार्टिकलची पूर्ण डिस्प्लेसमेंट, तर इथून पुन्हा इथंपर्यंत झालेली डिस्प्लेसमेंट असती 2πr. कारण तो पाथ काय आहे तर सर्कल आहे आणि सर्कलचा सरकम्फरन्स तुम्हाला माहीत आहे 2πr आहे. म्हणजे इथून पुन्हा इथंपर्यंतच मोजलेलं डिस्टन्स किती आलं असतं, 2πr इतकं आलं असतं. आर ही काय असती तर त्या सर्क्युलर पाथची रेडियस असते. म्हणजे सेंटरपासून मोजलं गेलेलं काय असतं तर आउटर एजपर्यंत मोजलं गेलेलं काय असेल ते तर डिस्टन्स असेल की ज्याला आपण रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ असं म्हणतोय. मग बघा, ही पूर्ण डिस्प्लेसमेंट मला नको आहे सर्क्युलर पाथसाठीची, अर्धीच डिस्प्लेसमेंट हवी. मग मी काय करेन, अर्धीच डिस्प्लेसमेंट हवी म्हणून मी ह्या 2πrला डिवाइड बाय 2 करेन. 2 कॅन्सल आउट होईल आणि त्या चार्ज पार्टिकलची डिस्प्लेसमेंट किती राहून जाईल फक्त तर पाय इंटू आर, हो ना. डिवाइड बाय व्हेलॉसिटी आपण रिप्रेझेंट करूयात कॅपिटल व्हीने. टी फाइंड आउट करायचा आहे, पाय कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी आपल्याला माहीत असेल आणि आर मी तुम्हाला आत्ताच फाइंड आउट करून दिला. बरं किती आहे का लक्षात तुमच्या, स्मॉल आर इज इक्वल टू mv/bq, रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. तो जो चार्ज पार्टिकल रिव्हॉल्व होतोय, सर्क्युलर पाथ ॲक्वायर करतोय, तर त्या आउटर एजने, त्या पाथच्या आउटर एजने सेंटरबरोबर केलेलं जे डिस्टन्स आहे, सेंटरसोबत असलेले जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर स्मॉल आर इतका आहे. मग बघा, स्मॉल आरची व्हॅल्यू आपल्याला ठाऊक आहे, टी इक्वल टू π/v वरती काही वर्क नको करूयात आपण आणि मी स्मॉल आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते mv/bq. v कॅन्सल आउट होईल, टी इक्वल टू पाय इंटू m/bq. आलं तुमच्या लक्षात. म्हणजे बघा की एक सेमी सर्क्युलर पाथ कंप्लीट करण्यासाठी डीच्या आतमधून एक सेमी सर्क्युलर पाथ कंप्लीट करण्यासाठी त्या चार्ज पार्टिकलला लागलेला वेळ किती आहे तर पाय इंटू m/b/q. पाय कॉन्स्टंट 3.14 ज्याची व्हॅल्यू असेल, m म्हणजे मास ऑफ चार्ज पार्टिकल, बी म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि क्यू म्हणजे काय असेल तर चार्ज ऑन दॅट पार्टिकल. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की अखंड सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ किती असेल, म्हणजे तो वेळ मी कॅपिटल टीने रिप्रेझेंट करते आणि तो म्हणजे काय असेल, त्या चार्ज पार्टिकलचा पिरियड असेल टू कंप्लीट 1 रोटेशन इनसाइड डीज. ठीक आहे. जी कशी असेल तर सेमी सर्क्युलर नसून ती कशी असेल तर सर्क्युलर असेल. ठीक आहे. मग टी इक्वल टू हा जेवढा वेळ लागला, हा वेळ लागला आहे ना, एका डीमधून ही एक डी असेल तर इथून इथंपर्यंत जाण्यासाठी त्या चार्ज पार्टिकलला लागलेला वेळ एवढा आहे. मग समोरच्या डीमधून हाच जो पाथ आहे तो कंप्लीट करण्यासाठी याच्या दुप्पट वेळ लागेल. म्हणजे पिरियड किती असेल त्या चार्ज पार्टिकलसाठीचा, 2πm/bq. ठीक आहे. झाले.
3 फॉर्म्युले तुम्हाला मिळाले बघा. एक होता स्मॉल आरसाठीचा mv/bq, दुसरा आहे टीसाठीचा πm/bq आणि तिसरा आहे टीसाठीचा टाईम पिरियड ऑफ रोटेशन ऑफ चार्ज पार्टिकल इनसाइड डीज, की जो किती आहे 2πm/bq. राहील लक्षात? किंवा मग अजून एक असा एक फॉर्म्युला तुम्हाला ह्या टी आणि ह्या टीशी संबंध जोडणारा मिळेल, तो म्हणजे कॅपिटल टी इक्वल टू 2 इंटू स्मॉल टी. असंही लक्षात ठेवू शकता. म्हणजे ज्यामुळं काय होईल माहिती आहे का, तुम्हाला हे दोन्हीही फॉर्म्युले वेगवेगळे लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. एक तर एक फॉर्म्युला ह्या स्मॉल टीसाठीचा लक्षात ठेवायचा πm/bq, आणि इथं 2 असला की काय होऊन जाईल, कॅपिटल टीसाठीचा फॉर्म्युला 2πm/bq. इथं दिसतोय बघा 2πm/bq. लक्षात आलं? सोपं होतं ना? पुढे जाऊयात आता. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे पिरियडमधलं आणि फ्रिक्वेन्सीमधलं रिलेशन की ते परस्परांचे काय आहेत, रेसिप्रोकल आहेत. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर मी लिहिली तर ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाईम पिरियड असते, आणि पिरियड लिहिला तर तो फ्रिक्वेन्सीच्या काय असतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. मग हे मी असं लिहू शकते, मी बोर्ड पहिल्यांदा रफ करून घेते, मग पुढं बोलूयात आपण. F इक्वल टू 1/t और T इक्वल टू 1/f. टीचा फॉर्म्युला नको बघूयात, आपल्याला एफचा फॉर्म्युला हवा आहे. F इक्वल टू 1/Tची व्हॅल्यू आपण किती फाइंड आउट केली, 2πm/bq. हे एक तर एका सिक्वेन्सने बोलत राहायचं, जसं मी बोलते बघा. मी असं प्रत्येक वेळेस वेगवेगळं नाही बोलते, 2m//qb एकदा म्हणते bq, असं नाही. 2πm/bq एकदा आपला सिक्वेन्स ठरला ना, मग आपल्या चांगलं लक्षात राहायला मदत होते. देअरफॉर F इज इक्वल टू, हा 2 वेळा डिवाईड झालेला BQ आहे, हा कुठं जाईल तर न्यूमरेटरला जाईल, BQ/2πm. आणि ही कशाची व्हॅल्यू असेल तर फ्रिक्वेन्सीची. म्हणजे तो चार्ज पार्टिकल त्या दोन्ही डीमधून किती फ्रिक्वेन्सीने सर्क्युलर पाथ ॲक्वायर करतोय, ती फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. BQ 2πm हे सगळे पॅरामीटर आता तुमचे ओळखीचेच झालेले, हो ना? मगाशी ज्या फॉर्म्युलेची मदत घेऊन आपण स्मॉल आरची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती ना, त्याच फॉर्म्युलेची मदत घेऊन आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकलसुद्धा फाइंड आउट करता येईल. बघा बरं, आठवतं का तुम्हाला मी काय लिहिलं होतं? सेंट्रिपिटल फोर्स mv²/r इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स, काय लिहिला होता बरं, BQV इंटू साईन थिटा. साईन थिटा लिहिण्याची गरज पडत नाही, कारण थिटा म्हणजे बी आणि व्ही मधला अँगल ऑलवेज किती असणार आहे, सायक्लोट्रॉनच्या केसमध्ये 90 डिग्री असणार, आणि साईन 90 किती असतो, 1 असतो. हा एक व्ही या एका व्हीला कॅन्सल आउट केला होता. हा व्ही इथंच राहू देत, कारण ह्या व्हीची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. हा एम मास ऑफ चार्ज पार्टिकल पलीकडे घेऊन जाऊयात, आणि हा स्मॉल आर रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ, ती सुद्धा आपण पलीकडे घेऊन जाऊयात. मग कसं लिहिल बरं मी हे, BQR/m. ही काय झाली तर व्हेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल विच इज मूव्हिंग विथ सर्क्युलर पाथ इन 2 Ds, D1 अँड D2. हे कसं असेल बघा, बीला मी काय म्हणते, हा बी रिप्रेझेंट करतोय स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड, की जे कसं आहे तर युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे. क्यू चार्ज ऑन पार्टिकल, की जो ॲक्सेलरेट होतो आहे पहिल्या डीमधून दुसऱ्या डीमध्ये त्या सायक्लोट्रॉन मशीनमध्ये, तो सुद्धा कसा आहे तर कॉन्स्टंट. एम माससुद्धा काही बदलणार नाही आहे त्या चार्ज पार्टिकलचं दोन्ही डीजमधून रिव्हॉल्व होत असताना, ते सुद्धा कॉन्स्टंट. म्हणजे मग कॉन्स्टंट कोण राहत नाही तर आर, की जी काय आहे रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ आहे. बघा, एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये, एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये जात असताना प्रत्येक वेळेस सेंटरपासून जर मी विचार करते तर हा चार्ज पार्टिकल इथं होता, नंतर हा इथं होता, नंतर हा इथं होता, आणि नंतर बघा हा इथं येऊन पोचलेला आहे. म्हणजे रेडियस प्रत्येक वेळेस काय झालेली आहे तर इन्क्रीज झालेली आहे, हो की नाही? म्हणजे रेडियस राहत नाही कॉन्स्टंट, एवढं तर मला कळतं. मग याचा वापर करून मी त्या रेडियस ऑफ सर्क्युलर पाथचं
त्या चार्ज पार्टिकलच्या व्हेलॉसिटी बरोबरचा जो संबंध आहे तो डिस्क्राईब करू शकते व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर असा. बरोबर आहे. म्हणजे रेडियस वाढते याचा अर्थ त्या चार्ज पार्टिकलची व्हेलॉसिटीसुद्धा काय होत असेल, वाढत असेल. हा व्ही थोड्या वेळासाठी लक्षात ठेवता आहे, बी क्यू आर बाय एम. बरं ठीक आहे, नका ठेवू लक्षात, मी ते लिहून ठेवते. व्ही इज इक्वल टू बी इंटू क्यू इंटू आर बाय एम. हे कशासाठी, तर मला या चार्ज पार्टिकलची कायनेटिक एनर्जीसुद्धा मिळवता येईल की ज्यावेळेस माझ्याकडे कशाची व्हॅल्यू आहे, तर व्हीची व्हॅल्यू आहे. बरोबर ना. कायनेटिक एनर्जीसाठीचा फॉर्म्युला आठवतोय बघा. कायनेटिक एनर्जी ऑफ अ चार्ज पार्टिकल रिव्हॉल्विंग इन अ सायक्लोट्रॉन कशी लिहिल मी, हाफ एम व्ही स्क्वेअर. ही व्हेलॉसिटी त्या चार्ज पार्टिकलची काय असणार आहे, तर मॅक्झिमम व्हेलॉसिटी असणार आहे की जी आपण अशी ऑब्टेन करतो आहे, बी क्यू आर बाय एम. मग आता ह्या व्हेलॉसिटीचं जे एक्सप्रेशन आहे ते आपण इथे सबस्टिट्यूट करूयात कायनेटिक एनर्जीसाठी आणि मग मला काय मिळते बघूयात. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ॲज इट इज, ब्रॅकेटमध्ये लिहूयात कारण ह्या प्रत्येक क्वांटिटीचं मला इथं दिसतं आहे की स्क्वेअर करावं लागेल. बघा व्ही म्हणजे काय, बी क्यू आर बाय एम, ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे बीचा स्क्वेअर, क्यूचा स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आणि एमचा सुद्धा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ इंटू एम ब्रॅकेटमध्ये बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज्ड. हा एक एम या इथल्या एका एमला कॅन्सल आउट होईल, इथला एम शिल्लक राहील. मग ही कायनेटिक एनर्जी मी अशी लिहू शकते. हा बघा इथं डिनॉमिनेटरमध्ये असलेला एम इथं 2ला मी अटॅच करू शकते आणि हा 2m मी इथं डिनॉमिनेटरमध्ये लिहू शकते ट्वाईस एम. 1 मल्टिप्लाइड बाय ही सगळी टर्म म्हणजे बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. मिळाली आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ चार्ज पार्टिकल रिव्हॉल्विंग इन अ 2Ds ऑफ अ सायक्लोट्रॉन मशीन. बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम. कुणाला हा फॉर्म्युला नाही आवडला तर तुम्ही असं लिहा, हाफ कायनेटिक एनर्जीसाठीचा हाफ आणि हा असेल बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन एम. तुम्ही कोणतीही टेक्निक वापरा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी, तुम्हाला जसा इझी वाटतोय तसा तुम्ही लक्षात ठेवा. पण मग सगळ्यात गरजेचं काय असेल आपल्यासाठी, तर फॉर्म्युला लक्षात ठेवणं. बरोबर ना. तर बघा पुन्हा एकदा रिवाईज करते मी. आज आपण सगळ्यात पहिल्यांदा एक फॉर्म्युला शिकलो, तो होता रेडियस ऑफ सर्क्युलर पाथसाठीचा. बघा आज आपण एवढे 6 फॉर्म्युले शिकलेलो आहोत आणि एक रिलेशन शिकलो आहे, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. ठीक आहे. मग 6 फॉर्म्युले एकमेकांवर डिपेंड आहेत. हा पहिला फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल फक्त आरसाठीचा, रेडियस ऑफ सर्क्युलर पाथसाठीचा एम व्ही अपॉन बी क्यू. तोही मी तुम्हाला कसा ऑब्टेन करायचा ते सांगितलंच आहे. त्यानंतर टाईमसाठीचा की जो टाईम एका चार्ज पार्टिकलने घेतला फक्त एकाच डीमध्ये सर्क्युलर पाथ कंप्लीट करण्यासाठी, दुसऱ्या डीचा आपण विचार करत नाही. पाय एम अपॉन बी क्यू ह्या दोन्हीही इक्वेशनमध्ये बघा ना, डिनॉमिनेटरमध्ये बी क्यू आणि बी क्यू सेम आहे, फक्त न्यूमरेटरचा पार्ट लक्षात ठेवावा लागेल एम व्ही अपॉन बी क्यू आरसाठी आणि पाय एम अपॉन बी क्यू टीसाठी. ठीक आहे. टाईम पिरियडसाठी हाच टी लक्षात ठेवायचा आणि त्याची फक्त दुप्पट करायची, 2 मल्टिप्लाइड बाय पाय एम अपॉन बी क्यू. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तर लक्षात ठेवण्याची गरजच नाही. पिरियडसाठीचा फॉर्म्युला आठवला की त्याचाच काय करायचा, रेसिप्रोकल करायचा, बी क्यू अपॉन 2 पाय एम. ठीक आहे. व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केली की ज्या फॉर्म्युल्याने आपण रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ फाइंड आउट केला होता तोच फॉर्म्युला मी व्हेलॉसिटी ऑब्टेन करण्यासाठी वापरला, व्ही इज इक्वल टू बी क्यू आर बाय एम. मग एक रिलेशन मला मिळालं याच्यावरून की ज्यावेळेस बी क्यू आणि एम कॉन्स्टंट आहे, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, या व्हीची व्हॅल्यू मी कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केली की जो हाफ एम व्ही स्क्वेअर आहे आणि त्यावरून मला कायनेटिक एनर्जी ऑफ चार्ज पार्टिकल रिव्हॉल्विंग इन अ सायक्लोट्रॉन मशीन मला मिळाला फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन एम. किंवा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लक्षात असला तर काय करता येईल, बी स्क्वेअर बीचा स्क्वेअर करा, क्यूचा स्क्वेअर करा, आरचा स्क्वेअर करा आणि डिवाइड बाय ट्वाईस एम करा. इथं डिवाइड बाय 2 केलं आणि ह्या वरच्या 3 पॅरामीटरचा स्क्वेअर केला की जो फॉर्म्युला तयार होतो तो कोणाचा आहे, कायनेटिक एनर्जीसाठीचा आहे. असं काहीही करून मी तर जस्ट तुम्हाला सांगितलं की बघा असं लक्षात ठेवता येईल. तुमची जी पद्धत आहे ती तुम्ही वापरा आणि हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, कारण आपल्याला
एका मार्कांसाठी MCQजमध्ये की जे 10 MCQज आहेत त्यापैकी कुठेतरी एका ठिकाणी आपल्याला अशा सिंपल फॉर्म्युल्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये आपल्याला 1 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं किंवा 2 मार्कांच्या एक्झाम्पलसाठी आपल्याला ह्या फॉर्म्युल्याचं युटिलायझेशन करून एखादं न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं किंवा मग 3 मार्कांसाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ज्या अर्थी आपल्या टेक्स्टबुकमध्ये सायक्लोट्रॉन मशीनसाठीचे फॉर्म्युले इंट्रोड्यूस केलेले आहेत त्या अर्थी आपल्याला न्यूमेरिकल्स विचारले जाऊ शकतात. म्हणून आपण त्या दृष्टीने त्या व्ह्यूने तयार ठेवायचं स्वतःला, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ठीक आहे, या लेक्चरमध्ये एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन लवकरच तुम्हाला मी भेटते. तोपर्यंत अभ्यास करत राहा, घरातच राहा, सुरक्षित राहा. टेक केअर, बाय.